ए छम्मक छल्लो, मम्मा माझ्या प्रीतीची बराबरी करायला जाऊ नकोस. जा काम कर जा. मम्मा अगं काय करतेस? तुम्ही डान्स शिकवते ना तिला. तुझ्यामुळे शेफारले ही. दिवसभर नुसतं गिळायचं आणि ठुमकत राहायचं. आणि काम कोण करणार ग? कचरा कोण काढणार? तुझा बाप येणार? काकी ए नजर खाली बघ. बघितलंस कशी फुसकारते नागिनी सारखी? उद्या डसाला पण कमी नाही करणार या मायले की. चल नाही काम कर. मम्मा मम्मा अगं तू काय एवढा त्रास देतेस काकू आणि मायाला? तरी गेल्यात त्या घर सोडून. अगं हे घर तिच्या पप्पांचं पण आहे. हे बघ प्रीती, मोठ्यांच्या व्यवहारात तू पडू नकोस. मम्मा तुझ्या बरोबर ना बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. प्रीती, अरे देवा, या मायलेकीने काय जादू केले ना माझ्या पोरीवर कळतच नाही. आणते इकडे. तू काहीच खाल्लं नाहीये, आधी खाऊन घे. चल. नको आई, मला हे काम करून मला जायचंय, पण उशीर होईल उगाच. होऊ दे ना तू आधी. एक दिवस जेवली नाही तर काय मरणार नाही, जीव नाही जाणार हिचा. हे बघ ताई, तुम्हाला काय छळ करायचा ना तू माझा करा. माझ्या पोरीला काही बोलू नका. छळ करते तुझा. जा मग जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर माझी. हो करेनच. जर माझ्या आईला त्रास झाला ना तर मी करेन पोलिसात जाऊन कंप्लेंट. मला उलट बोलतेस? तुझा तर तुला किती वेळा सांगितलं मी माणसाला उलट बोलायचं नाही म्हणून. आणि हे बघ तुम्ही दोघांनी जे फुकटचं मिळतंय ना ते मुकट्याने गिळायचं, कळलं ना? चला निघा आता. पाहिलं कशी वागते माझ्यासोबत. आज तर चक्क माझ्यावर हात पण उचलला तिने. ऐकलास? जर दोघे जिवंत पाहिजे असतील 40 लाख आणि एक जिवंत पाहिजे असेल तर 20 लाख. उद्याच्या उद्या, नाही तर मुर्दे घेऊन जायचे. हो काय झालं? प्रीतीला काय झालं? प्रीतीला काय झालं? माझ्या प्रीतीला काय झालं सांगा. आता माझ्याबरोबर प्रीतीला पण किडनॅप केलंय त्या लोकांनी. हॅलो दहिसर पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हे बघा माझ्या मुलीला वाचवा, नाहीतर ते मार. अहो तुम्ही कुठून बोलता? हॅलो हॅलो सर, एका बाईचा फोन आला होता. ती फोनवर खूप रडत होती आणि माझ्या मुलीला वाचवा वाचवा असं म्हणत होती. मी काही विचारायला गेलो तेवढ्यात फोन कट झाला सर. मला वाटतं ती खूप प्रॉब्लेममध्ये. श्वेता, लोकेशन ट्रेस करा आणि पोहोचा तिकडे. फोन तुम्ही केला होतात का? फोन काय? कसला फोन? मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला होता? मॅडम आमची मुलगी धोक्यात आहे आणि आम्ही असं म्युझिक ऐकत बसू का? कमाल आहे तुमची मॅडम. मुलगी कुठे आहे तुमची? ती पिकनिकला गेली आहे. फोन लावा तिला. नाही आत्ता फोन नाही आहे तिच्याकडे मॅडम. 3 दिवसापूर्वीच हरवला आहे तिनं फोन. पण ती एकदम मस्त आहे आणि पिकनिक खूप एन्जॉय करते. मॅडम तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. ठीक आहे. हा आवाज कसला येतो? कसला नाहीये, असंच आहे. तिकडे मॅडम कोणी अहो, नाहीये तिकडे. अहो, मॅडम सांगतो ना मॅडम. कोणी नाहीये तिथे. अहो मॅडम काय नाही मॅडम मॅडम कोणी नाही आतमध्ये, तुम्हाला सांगतो ना मी. चावी कुठे? हा रूम आम्ही वापरत नाही. नाहीये चावी त्याची. लवकर चावी द्या, नाहीतर आम्हाला दरवाजा तोडावा लागेल. झाले ना 20 लाख रुपये. आता पैसे देऊन प्रीतीला सोडणार ना? आणि मायाचे 20 लाख रुपये दे ना मग 20 लाख. माझ्याकडे पैसे असते तर मी कधीच तुमच्याकडे पैसे मागितले नसते. हो आता पैसे पुढे करा तुम्ही. हवं तर मी व्याजाने देईन, पण माझ्या मायाला वाचवा. ती पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना? हो का? तोंड किती सुटले तिचं वाचा वाचा, ते नाही बघितलंस तू? अशी मुलगी गेलेलीच बरी. अहो तुम्ही बॅग कपाटात ठेवून द्या, रात्री त्यांचा फोन येणार आहे. हो माझ्यावर दया करा. हवं तर माया परत आली ना आम्ही हे घर सोडून जाऊ, पण तिला वाचवा.
तू सांगितलं कळत नाही का? त्याला पैसे नाही बाहेर. चल. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हे बघा माझ्या मुलीला वाचवा नाहीतर ते मारू. तू नाही ऐकणार ना? नाही ऐकणार ना तू? थांब तुला आता दाखव. चल. मी पोलिसांना फोन करू नये म्हणून या दोघांनी मला खोलीत डांबून ठेवलं. आणि तुम्ही काहीच झालं नाही असं प्रिटेंड करत होतात. अहो आम्हाला आमच्या मुलीला वाचवायचंय हो. आणि मॅडम, आम्ही जर का पोलिसांना कळवलं, हे जर का त्यांना कळलं तर त्याचा राग ते प्रीतीवर काढतील, म्हणून तुम्हाला कळू देत नव्हतो. बस. मॅम प्लीज तुम्ही यामध्ये पडू नका. आम्ही आमच्या मुलीला सोडवू. आणि मॅडम, आमची कसलीही तक्रार नाहीये. प्लीज तुम्ही हात जोडतो, यात लक्ष घालू नका प्लीज. पण मला तक्रार द्यायची. ठीक आहे. आणि मिस्टर राजन, तुम्ही म्हणताय की आम्ही आमचं बघून घेऊ. हे असं चालत नाही. आता जे काही आहे ते आम्ही ठरवू. कळलं? पैसे घेऊन कुठे बोलावलंय? फोन करून सांगणार आहेत. किती वाजता? रात्री 10 वाजता. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि दरम्यान जी पण माहिती मिळेल ती तुम्ही आम्हाला कळवणार आहात. बघा ज्या नंबरवरून धमकीचा कॉल आला होता त्याच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी बोलून घ्या आणि लवकरात लवकर डिटेल्स घ्या. ओके मॅडम, या मला सांगा, सगळे डिटेल द्या. या मॅडम. सर धमकीचा फोन ज्या नंबरवरून आला होता तो नंबर एका वयस्कर माणसाच्या नावावर रजिस्टर्ड आहे. सर त्याला पेन्शन मिळवून देतो असं सांगून फसवून त्याच्याकडून कागदपत्र घेतली गेली. म्हणजे किडनॅपर चांगला सराईत दिसतोय. हो सर. आणि सर प्रीती आणि मायाचा फोन घोडबंदर रोडला बंद झाला. ओके, दोघींचेही फोन सर्वेलन्सवर टाका. ठाणे पोलीस स्टेशनला आपल्याकडची सगळी इन्फॉर्मेशन शेअर करा. सायबर क्राईम डिपार्टमेंट आणि सायबर सेल दोघांनाही अलर्ट करा. येस सर. अजिबात वेळ वाया घालू नका. त्या मुलींच्या जीवाचं काहीही बरं वाईट होण्याच्या अगोदर आपल्याला त्या किडनॅपरला गाठायचं आहे. येस. आला का फोन काही? नक्कीच त्या किडनॅपरला कळलंय की आपण त्याच्यावर वॉच ठेवून, म्हणूनच त्यांनी फोन नाही केला. एक काम करा, माया आणि प्रीतीच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी लोक होती गेल्या काही दिवसात त्या सगळ्यांची माहिती काढा. हो सर. सर या किडनॅपरला प्रीती आणि माया यांच्या फॅमिलीची डिटेल इन्फॉर्मेशन असेल. ऑफकोर्स त्याला हे माहीत असणार की शिर्के फॅमिली एका रात्रीत 20 लाख रुपये जमवू शकते. त्या राजांच्या बायकोकडचे श्रीमंत आहेत ना. सर म्हणजे जो कोणी किडनॅपर आहे तो राजनच्या फॅमिलीला जवळून ओळखत असेल. किडनॅपिंगच्या आधी नेमकं काय झालं, या दोघी मुली कुठे गेल्या होत्या, कोणाला भेटल्या, काय करत होत्या, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढा. येस. कुठेस ग माया तू? तुझ्याशिवाय कोण आहे माझं? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंस ना. माझ्या प्रीतीला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. सारिका ताई, अहो किती स्वार्थी होणार तुम्ही. थोडी तरी दया दाखवा. दया? आणि तुला? अगं तुझ्यामुळे माझ्या प्रीतीच्या जीवाला धोका निर्माण झालाय. तुझ्यामुळे माझ्या प्रीतीला काय झालं ना तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. नाही, माया तशी फारशी कोणाशी बोलायचीच नाही. ती भली आणि तिचं काम भलं. झालंच तर कधीतरी घरच्यांबद्दल बोलणं व्हायचं. काय बोलायची घरच्यांबद्दल? तिचे काका आणि काकू खूप खडूस आहेत. ते तिला आणि तिच्या आईला खूप त्रास द्यायचे. भाऊ डोळ्यात ना तुला दिसत नाही का? बघ, हे असलं पाणी प्यायचं का मी? कळलं? भाजीचं पान पडले. आणा ना, मी दुसरं आणते. हे आत्ता भाजीचं पाणी पडलं यामध्ये. उद्या काही खाण्यात काहीतरी टाकून मला जीव गेली. ए दीड झाड आहे. घरात काय नुसती निवांत बसून असतेस ना? तर हे घराची स्वच्छता लागणार. स्वच्छता बघ ना. आई, आयु, तुम्हाला लाज नाही वाटत का आईसोबत असं वागायला? ए तोंड सांभाळून बोल. कोणाशी बोलतेस कळतं ना? एवढं माझं बोलणं सहन होत नाहीये ना? दोघांनी घराबाहेर व्हायचं आत्ताच्या आत्ता. निघा. तुम्हाला तर तेच हवं असणार ना. पण इतक्या सहजासहजी आम्ही हे घर सोडून जाणार नाही. माझ्या पप्पांचा सुद्धा हक्क आहे या घरावर. ए दीडशाने,
तुझ्यासारख्या मुलीला कसं ताळ्यावर आणायचं ना ते चांगलंच माहिती आहे मला. दोघे बघायचं आता. चल का? पण नाही, उगाच त्यांचं काही ऐकून घेतेस. 12 जानेवारीला माया ऑफिसमधून किती वाजता निघाली? प्रीती तिच्या नेहमीच्याच वेळेत गेली, 4 वाजता. तुमच्या क्लासमधल्या कोणाबरोबर तिचं कधी भांडण झालंय, वाद झाला असं काही घडलंय? प्रीती जाण्या अगोदर तिचं आणि विश्वासचं फार मोठं भांडण झालं होतं. अरे गेली 4 महिने तू हेच सांगतोयस मला. हे बघ, मला काही माहित नाही. मला माझे पैसे आजच्या आज परत हवेत. तुला मी डान्स पार्टनर म्हणून एवढी हेल्प केली, त्याचं काय नाही. हा, काय संबंध त्याचा? हे बघ, ह्या फालतू गोष्टींना बोलू नकोस. मला फक्त माझे पैसे परत दे. नाही देत. जा, काय करणार आहेस? बघितलं हा विश्वास? 1.5 वर्षापूर्वी ह्याने माझ्याकडून 50,000 रुपये घेतले आणि अजून परत देत नाहीये आणि असा उद्धटपणे बोलतोय. प्रीती तू विश्वास सोड. विश्वास, काय करतोयस तू? हे खूप चुकीचं केलंस तू प्रीती. ह्या सगळ्यांसमोर तू माझी इज्जत काढलीस. हा, आता बघच तुम्ही काय करतो ते. कोण आहे हा विश्वास? ऍक्च्युली विश्वास माझा स्टुडंट आहे सर, पण तो आज आलेला नाहीये. मला त्याचा मोबाईल नंबर आणि सगळे डिटेल्स हवेत इमिजिएट. ओके सर, देतो. काय रे, काय बघून घेणार होतास? काय मॅडम? प्रीतीकडून पैसे घेऊन वर तिला धमकावत होतास. तर जे काही आहे ते खरं खरं सांग, नाहीतर मॅडम मला मारू नका. मी सगळं खरं सांगतो. बोल. मी पैसे घेतले होते साहेब, पण माझ्याकडनं ते सगळे पैसे खर्च झाले होते आणि ती प्रीती माझ्याकडे परत मला पैसे दे करून मागे लागली होती. आणि ते पैसे द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू तिला डायरेक्ट किडनॅप केलं आणि तिच्या घरच्यांकडे लाखोची डिमांड केलीस. नाही साहेब, मी असं काही नाही केलं. हे बघ, जे काय असेल ते आत्ताच खरं बोल, भलं होईल तुझं. खरं बोल. अहो साहेब, मी खरंच सांगतोय, मी असं काही नाही केलंय. तू प्रीतीचा डान्स पार्टनर ना? तिच्या बरोबर लाईफ पार्टनर बनण्याची स्वप्न बघत होतास, खरे ना? मला आवडत होती ती साहेब, पण तिने भाव नाही दिला, मग तुला राग आला म्हणून किडनॅप केलास तिला? अहो नाही साहेब, तिने मला सगळ्यांसमोर बेइज्जत केलं होतं, त्याचा मला राग आला होता. पण त्यानंतर मी तिला भेटलोच नाही साहेब. मी खरं बोलतोय. तुझं खरं खोटं ना आम्ही शोधून काढू. माने साहेब, मी श्वेता, सर. याचं खरं खोटं काढा बाहेर. येस सर. सर, प्रीती आणि मायाचा फोन जिथे बंद झाला तो एरिया आणि त्याच्या आसपासचा एरिया चेक केलाय, पण काहीच हिंट मिळत नाहीये सर. म्हणजे त्या रूटने गेले असतील तर ते फाउंटनकडून वसईकडे गेले असतील आणि उजव्या हाताला वळले असतील तर ठाण्याकडून नाशिककडे. हो सर, तिथल्या सगळ्या पोलीस स्टेशनला अलर्ट केलंय आणि फोटोज पण शेअर केले. श्वेता, पैशांसाठी जर हे किडनॅपिंग झालं असेल तर किडनॅपर कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिर्के फॅमिलीला डिमांड करेलच. पण सर, दोन्ही मुलींना सोडायचं असेल तर 40 लाख रुपये आणि एकाच मुलीला सोडायचं असेल तर 20 लाख रुपये. किडनॅपरने ऑप्शन दिलाय. हे जरा विचित्र नाही वाटत? हां, विचित्र आहेच, पण त्याहीपेक्षा विचित्र आहे राजन आणि त्याच्या बायकोचं वागणं. म्हणजे 40 लाख देण्याची ऐपत आहे त्यांची, पण तरीही फक्त 20 लाख रुपये देऊन स्वतःची मुलगी सोडवण्याचा विचार ते करतायत. सर, असं तर नसेल ना की राजनकडून पैसे मिळतील म्हणून फक्त प्रीतीला किडनॅप करायचा प्लॅन होता? पण मग माया मध्ये आली म्हणून तिला सुद्धा किडनॅप केलं? शक्यता नाकारता येत नाही, पण श्वेता आपल्याकडे क्लूज नाही आहेत आता. सर, माया जेव्हा बाहेर पडली तेव्हाचे CCTV फुटेज. बघा, ही सायकल मायाची आहे ना? हो सर. हा मुलगा कोण आहे तिची सायकल पंक्चर करतो? सर, चंदू नाव आहे त्याचं. बोलवलं त्याला पोलीस स्टेशनला. गुड. सर, मायाची आई सुद्धा म्हणाली होती की मायाची सायकल खराब झाली म्हणून ती प्रीती सोबत आली होती. आपल्याला प्रीतीच्या क्लासमधून सेम इन्फॉर्मेशन मिळाली होती. मला काय आणलं इकडे? साहेब सांगतील तुला. साहेब, मी काही केलेलं नाही साहेब. साहेब, मला सोडा. हे काय मग? सॉरी सर, सॉरी. माया कुठे? साहेब, मला नाही माहिती. मग तिची सायकल कशाला पंक्चर केली होतीस?
माया मला फार आवडते साहेब. म्हणून सायकल पंक्चर केली. किडनॅप करून कुठे ठेवलंय तिला? बोल. माझी तिच्याशी बोलायची हिंमत नाही साहेब. मी तिला किडनॅप काय करणार साहेब? तिच्याशी बोलायचं म्हणून मी काहीतरी निमित्त शोधत होतो, त्यामुळे तिची सायकल पंक्चर करून माझ्या गाडीवर सोडून देण्याचा प्लॅन होता साहेब माझं. काय झालं माया? सायकल पंक्चर झाली का? चल बस, माझ्या बाईकवर सोडतो तुला. चल बस. तुला काही काम नाही का? माया असं बोलल्यावर साहेब मी तिथून लगेच निघालो. मायाचं कोणावर प्रेम आहे का? मला नाही वाटत, पण माया मला फार आवडते साहेब. साहेब तुम्ही प्लीज शोधा ना तिला साहेब. ठीक आहे, जा आता तू. काय लागलं तर बोलवून घे. बघडे घेऊन झालं. श्वेता, सर. ते विश्वासप्रमाणे याची पण कुंडली काढायला घ्या. येस दादा, एवढी माझी नड काढा. मी माझ्या मायाशिवाय नाही जगू शकत. मला 20 लाख रुपये द्या. 2 लाखाचे दागिने आणि तुम्ही 20 लाख मागताय? मला मूर्ख समजताय? हे गेले तुमचे दागिने. आहो दादा, असं काय करताय? मायाचे वडील तुमचे मित्र होते ना? पण ते गेले तेव्हा आमची मैत्री संपली. तुमच्या दिराकडे भरपूर पैसे आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे पैसे मागा, ते तुम्हाला देतील पैसे. मला माफ करा. हे घ्या तुमचे दागिने. हॅलो. हा 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 ठीक आहे. हा हा देईन पैसे. माझ्या प्रीतीला काही नका करू. हॅलो हॅलो. सो शिर्के फॅमिलीला किडनॅपरचा कॉल आला होता. श्रावणवाडीच्या मागच्या जंगलात कॅश मागवली. सर, त्या मोठ्या दगडाजवळ राजन बॅग ठेवून. ओके, टेक युअर पोझिशन्स. सर, राजन. बी अलर्ट. येस. सर, हा माणूस बॅगकडे बघतोय कंटिन्युअस. वेट. त्यानं एकदा बॅग उचलली की मग त्याला रेड हँड पकडू. येस. पोलिसांसाठी ही आव्हानात्मक केस होती. पोलीस घेतील तो निर्णय आरोपीपर्यंत पोहोचत होता. नेमकं कोण होतं यामागे? माया आणि प्रीतीचा शोध पोलिसांना अजूनही लागलेला नव्हता. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल पोलीस हे विचार करूनच उचलत होते. तरी सुद्धा ही इन्फॉर्मेशन आरोपीपर्यंत पोहोचतच होती. आपण एवढी काळजी घेऊनही ही इन्फॉर्मेशन आरोपीपर्यंत कशी पोहोचते, असाच प्रश्न पोलीस खात्याला पडला होता. मला एक कळत नाही, आपल्याकडची सगळी इन्फॉर्मेशन त्या किडनॅपरला आधी कशी काय कळते? आत्ताही पैसे घ्यायला आला नाही तो. मला तर या शिर्के फॅमिलीवरच फुल डाऊट आहे. श्वेता, या शिर्के फॅमिलीवर वॉच ठेवा. प्रीती आणि मायाला गायब करण्यामध्ये यांच्यापैकीच कोणाचा तरी हात असणार. आणि सर, आपण राजनला सांगितलं होतं की किडनॅपरचा फोन आला तर आम्हाला कळव. नाही कळवलं त्याने. राजनच तर सपोर्ट करत नसेल किडनॅपरला. सर, पण त्यांचा मोटिव्ह कळत नाही.
माहिती काढा. येस. सर, खाडीच्या बाजूच्या जंगलात एका मुलीची डेड बॉडी सापडली. वय वर्ष साधारण 18 ते 19 वर्ष. चला. म्हणजे प्रीती आणि मायाला त्यांनी इथंच कोंडून ठेवलं आहे. पण प्रीतीच्या घरचे तर आई वडील जर पैसे द्यायला तयार होते त्या किडनॅपरला, त्यानं प्रीतीला का मारलं असेल? तुम्ही मारलात माझ्या प्रीतीला. तुम्ही जीव घेतलात माझ्या मुलीचा. सांगितलं होतं ना तुम्हाला, मध्ये पडू नका सांगितलं होतं ना यांना. का मारलं माझ्या प्रीतीला? तुम्ही का जीव घेतला माझ्या मुलीचा? मला हे कळत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही मध्ये आलात तर ती लोक काहीतरी चुकीचं ऍक्शन घेतील म्हणून. आणि तेच झालं. आणि तुम्ही त्यांना पकडू शकला नाहीतच. आणि पैसे असूनही किती फेकले असते हो मी. माझ्या मुलीचा मात्र जीव गेला. श्वेता, सो आपल्याला माया अजून सापडलेली नाहीये. माया आणि तिची आई यांनी मिळून तर नसेल केलंय सगळं. सर, त्यांना घरात नीट वागणूक मिळत नव्हती याचा राग मायाच्या डोक्यात होताच. म्हणजे बदला घेण्यासाठीच त्यांनी हे केलं नसेल ना. हे काम करा, शिर्के फॅमिलीतल्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स मागून घ्या. येस. पोलिसांचा तपास ज्या दिशेनं सुरू होता त्याच्या शेवटी अशी काही माहिती मिळायची की पोलिसांना आपली तपासाची दिशाच बदलावी लागायची. पोलिसांना आता माया आणि तिची आई आरती यांच्यावर संशय होता. प्रॉपर्टीसाठी आणि आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तर त्यांनी हा प्लॅन केला नसेल ना. प्रीतीचा तर खून झाला होता, पण माया कुठे होती? पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते. काय झालं माझ्या प्रीती बरोबर? असं का झालं? काय वाईट केलं होतं तिने कोणाचं? ताई शांत व्हा. झालं तुझ्या मनाचं समाधान? तू जीव घेतला माझ्या प्रीतीचा जीव. मी काय केलंय? मी त्यांना घरी सुखरूप आणण्यासाठी फक्त प्रयत्न करत होते. तू आता एक क्षणी राहायचं नाही घरी. मी तुला राहून नाही देणार. तर मी तुला एक क्षणी नाही राहून देणार. माझी प्रीती नाही राहिली, तू पडणार नाही माझ्या घरी. जा. सगळं केल्यामुळे आपली काय मी प्रीती परत येणार आहे का? सर, मायाच्या कॉल रेकॉर्ड्सनुसार ती अनिकेत नावाच्या व्यक्तीशी सतत कॉन्टॅक्टमध्ये होती. अनिकेत गाठा त्याला. हो, मीच अनिकेत. बोला. माया शिर्केला कसे ओळखता तुम्ही? माया शिर्के? नाही, पर्सनली मी असं ओळखत नाही. एक मिनिट थांबा, मी चेक करतो. हो, यांनी आमच्या वेअर रोडच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला आहे आणि 6 लाख डाऊन पेमेंटसुद्धा केलं आहे. मायाकडे एवढे पैसे कुठून आले असते? ठीक आहे, तिचे सगळे डिटेल्स मला फॉरवर्ड कर. हो हो, नक्की. या सगळ्या प्रकारात 3 शक्यता आहेत श्वेता. एक म्हणजे मायानंच हे सगळं केलं असेल कोणाच्या तरी मदतीनं. दुसरी शक्यता म्हणजे माया खरंच किडनॅप झाली असेल. आणि तिसरी शक्यता, किडनॅपरनं आतापर्यंत मायाला मारून टाकलं असेल. सर, या विश्वास आणि चंदूची कुंडली काढली तेव्हा समजलं की हा विश्वास जरा पैशांसाठी जास्तच लाचार होता. ओके, आणि चंदू? सर, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढली तेव्हा समजलं की मायाने एकदा त्याच्या कानाखाली वाजवली होती. मॅम, मायाचे बँक डिटेल्स. हो, थँक्यू. सर, हे बघ, मोनिका नावाच्या बाईने एकदा 5 लाख आणि 2 दिवसात 3 लाख अशी रक्कम मायाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली. कोण आहे मोनिका आणि एवढी का मेहरबान झाली ती मायावर? शोधून काढायला. येस.
काय केलंस तू? कळतंय का तुला? हे बघ हे बघ हे बघ, जर का मी फसलो ना तर तुला पण अडकवेन. तुला सोडणार नाही मी, हे लक्षात ठेवतो. कट कर आता. तुम्हाला अक्कल आहे की नाही? किती चुका निस्तारायच्या तुमच्या? त्या प्रीतीला मारून अख्ख्या प्लॅनची वाट लावली तुम्ही. ते जरा विचार करा रे, स्वतःचं डोकं वापरा जरा. मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही, आलं का लक्षात? गाडी नीट पार्क केली का? हो, मीच मोनिका पावसकर. काय झालं? माया शिर्के हिला कधीपासून ओळखता? कधीपासून म्हणजे काय? 7-8 वर्ष झाली. मग गेल्या काही दिवसांपासूनच तिच्यावर एवढ्या मेहरबान का झालात तुम्ही? तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे? नीट विचारा. हे तुमचं बँक स्टेटमेंट. गेल्या 12 तारखेला आणि 14 तारखेला जवळपास 8 लाख रुपये तुम्ही तिच्या अकाउंटला ट्रान्सफर केले का? कारण मला वाटले म्हणून. माया एक हुशार मुलगी आहे आणि तिचे वडील गेल्यापासून तिला कोणाचाच आधार नाही. म्हणून मला जसं जमेल तशी मी तिला मदत करत असते. मग मायाची आई सुषमा, हिला मायाला सोडवायला मदत का नाही केली तुम्ही? राजन शिर्के तुमचे कोण? तुम्ही हे प्रश्न मला का विचारताय? कारण राजन शिर्के यांच्याशी तुमचं रोज बोलणं होत होतं. अहो, ते माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत. जेव्हा त्यांच्या नंबरवर फोन लागत नाही ना, तेव्हा ते माझ्या नंबरवर फोन करतात. रात्री 2 वाजता. हे बघा मॅडम, मला राजनबद्दल काय विचारायचं आहे ना, ते त्याला जाऊन विचारा. मला विचारू नका. डोंट वरी, त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. मोनिकाला मी आवडतो आणि ती पण मला आवडते. हे कुणाला माहित नाहीये. आम्हाला माहिती आहे की पुराव्यासकट हा मायाच्या फोनमधला डाटा आम्ही रिकव्हर केला होता, तेव्हाचा हा व्हिडिओ सापडला. काय सगळं? हॅलो, हा मी जागाच आहे. अगं तुझ्याच फोनची वाट बघतोय. नवरा काय झोपलाय का तुझा? अहो, तो 2 दिवसासाठी बाहेर गेलाय, बँगलोरला. अच्छा, बाहेर का गेलाय? मग येऊ का मी? विचारताय काय? या ना, तुमचंच घर आहे. काका, माया, तू इथे काय करते? तुमचा पाठलाग करत आले इथे. मी बघितलंय आतमध्ये काय चाललं होतं तुमचं त्या बाईसोबत. सगळं बघितलंस ना तू? मग सगळं स्वतःपाशीच ठेवायचं. अहो, मी कोणाला सांगणार नाही, पण हे जे मोबाईल मध्ये शूट केलंय ना, हे सगळीकडे व्हायरल करणार आहे. खानाखाली बाजू का? धमकावू नका, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता घरी जाऊन काकूला सगळं सांगेन. हो माया, असं काय करू नको. हे त्या सरिताला कळलं, तिच्या घरच्यांना कळलं, आता मी बर्बाद होईन ग. मी व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाकला. प्लीज, हे बघ, हात जोडतोय मी. पण माझ्या काही अटी आहेत. पहिलं तर तुम्ही माझ्या आईला त्रास देणं बंद करा, आणि दुसरं म्हणजे माझ्या पप्पांच्या नावावर जी इस्टेट आहे ना, ती आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या नावावर करा. हो माया, हे हो की नाही, की मी करू हा व्हिडिओ व्हायरल? अगं ये बाई, मला फक्त 2 दिवस दे. सगळं करतो तुझ्या मनासारखं मी. तिला किडनॅप केलंस, कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलीला सुद्धा किडनॅप केलं. पण मारला का तिला? मी असं काही केलेलं नाहीये. तुझे कॉल रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे. तू आणि मोनिका सतत एका नंबरवर कॉल करून बोलायचं. कोणाचा नंबर आहे तो? काय बोलायचा तुम्ही? आणि दुसरा नंबर एका मृत व्यक्तीच्या नावावर रजिस्टर आहे, तो कोणाचा नंबर आहे? बोल. बबलूच्या. प्रीतीला का मारलं? काय नाही मारलं साहेब, सगळ्या प्लॅनची वाट लावली याने. बोल रे, चल. साहेब, ती अतिशहाणी होती. तिला वॉशरूमला जायचं होतं म्हणून बाहेर आणलं तर. कोणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही? आहे
आम्हाला सुपारी मिळाली होती. कोणी दिली होती सुपारी? कोणी दिली सुपारी? मला प्रीतीच्या वडिलांनी मायाला किडनॅप करायला सांगितलं होतं साहेब. तर ती सगळी जबाबदारी मी त्या बबलूवर सोपवली होती. तर त्या दिवशी प्रीतीसोबत माया पण होती. तर त्या मूर्खांनी दोघींना उचललं साहेब. आणि या सगळ्या मागचा खरा सूत्रधार 2 मुलींना किडनॅप करणारा, त्यातल्या एका मुलीचा बाप, एका मुलीचा काका. रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला साहेब. मायानं मला 2 दिवसात संपवलं असतं. त्या भीतीपुटी मी तिला संपवायचा प्रयत्न केला. आणि यासाठी तू या चंदूची मदत घेतलीस. तुझे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. मायावर माझं खूप प्रेम आहे, मी घाबरतो तिच्याशी बोलायला. साहेब मी खोटं बोललो तुमच्या. साहेब मी चुकलो. क्रिमिनल्स गुन्हा करताना नेहमी एक चूक करतात. ते पुरावे सोडत जातात आणि तेच पुरावे आम्हाला खुणवत असतात. आता याच पुराव्याच्या आधारावर तुला मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल याची काळजी आम्ही घेऊ. ही गोष्ट फक्त राजन, सारिका, आरतीची नाही तर प्रत्येक परिवाराची आहे. एकाच छताखाली राहणारी माणसं जर एकमेकांना समजून घेत नसतील, एकमेकांचा अनादर करत असतील, विश्वासघात करत असतील तर त्याचे परिणाम हे विपरीतच होणार. खरं तर मायाच्या वडिलांचा हिस्सा आरतीच्या नावे करून शिर्के परिवार सुखात राहू शकला असता. पण राजन सारख्या आपल्या पत्नीचा विश्वासघात करणाऱ्या लालची माणसामुळे संपूर्ण परिवाराचाच विनाश झाला. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी विचार करा आणि तसंच वागा. स्वतः सुखी राहा, इतरांनाही सुखी ठेवा. युवा गुन्हेगार शृंखलेत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन गुन्ह्यासह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.